नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण महत्त्वाचे 15+ PYQ प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर का तुम्ही नेट एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला हे PYQ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे. पूर्ण 10 युनिटची PDF नोट्स मिळणार आहे. 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती ₹10,000 आहे, पण खास तुमच्यासाठी ती ₹8,000 असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. लोकसाहित्य अभ्यासात कोणती पद्धत महत्वाची आहे? तुलनात्मक, ऐतिहासिक, क्षेत्रकार्य, ग्रंथार्थ. लोकसाहित्य अभ्यासात जेव्हा आपण लोकसाहित्य अभ्यास करतो तेव्हा आपल्याला क्षेत्रकार्य जे आहे ते खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे आपलं उत्तर जे असणार आहे ते सी असणार आहे. त्यानंतर भारुड या प्रकाराचा मूळ उद्देश कोणता? मनोरंजन, भक्ती, समाज प्रबोधन, सौंदर्य, विभूती. तर भारुड या प्रकाराचा मूळ उद्देश कोणता आहे? तर एकंदरीत भारुड म्हणजे काय? तर महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला असून यात संगीत, नाट्य आणि कवितेचा संगम असतो. यातून संत कवी, विशेषतः संत एकनाथांनी भरपूर रूपकाच्या माध्यमातून आध्यात्मिक, नैतिक शिकवण आणि सामाजिक संदेश सुद्धा दिला आहे. ठीक आहे. तर भारुड या प्रकाराचा मूळ उद्देश असतो समाज प्रबोधन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. समीक्षक हा सहृदय असावा ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर भरतमुनी, अभिनवगुप्त, आनंदवर्धन. समीक्षक हा सहृदय असावा ही संकल्पना अभिनवगुप्त याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर रूपवादी समीक्षा कशावर भर देते? सामाजिक आशय, लेखकाचे जीवन, साहित्य रूप, ऐतिहासिक संदर्भ. चला सांगा बघू. रूपवादी समीक्षा जी असते ती साहित्य कृतीचे विश्लेषण करताना तिच्या बाह्य स्वरूपावर, भाषिक घटकांवर आणि रचनेवर आणि कलात्मक तंत्रावर लक्ष केंद्रित करणारी समीक्षा पद्धती आहे. ज्यात आशय आणि किंवा बाह्य सामाजिक ऐतिहासिक संदर्भापेक्षा मजकुरातील अंतर्गत रचना आणि भाषिक मांडणीला महत्त्व दिलं जातं. तर कशावर भर देते? ती साहित्य रूपावर भर देते. भाषिक घटकावरती भर देते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर अस्तित्ववादी साहित्य कशावर केंद्रित असते? ईश्वर, समाज, व्यक्तीचे एकाकीपण, राष्ट्र. अस्तित्ववादी साहित्य कशावर केंद्रित असते? तर ते व्यक्तीचे एकाकीपण यावर असते. प्रामुख्याने मराठी अस्तित्व साहित्य हे 1960 ते 80च्या दशकात विकसित झालेले आहे. ज्यात मानवी स्वातंत्र्य, जीवनाची असमर्थता, एकाकीपणा आणि मृत्यूची जाणीव आणि व्यक्तिगत जबाबदारी या विषयावर भर दिला जातो. जसं नेमाड्यांची कोसला जी आहे, अ, त्या प्रवाहातील प्रमुख नमुने म्हणून आपण बघू शकतो त्यांच्याकडे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे अस्तित्ववादी साहित्य हा व्यक्तीचे एकाकीपण यावर भर देतो आहे. ठीक आहे. त्यानंतर कवितेतील अस्पष्टता हे कोणत्या प्रवाहाचे लक्षण आहे? भक्ती, नवकाव्य, ग्रामीण, लोकसाहित्य. कवितेतील अस्पष्टता हे कोणत्या प्रवाहाचे लक्षण आहे? हे आहे नवकाव्याचे लक्षण. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर स्त्रीवादी समीक्षा मुख्यतः कशाचा शोध घेते? सौंदर्य, भाषा, सत्ता, संबंध, परंपरा. सांगा बघू. तर स्त्रीवादी जी समीक्षा आहे ती पितृसत्ताक व्यवस्थेतील लिंगभेद आणि शोषण आणि दुय्यम त्याला प्रश्न विचारणारी आहे. आणि साहित्य व संस्कृतीची स्त्री केंद्रित सुद्धा आहे. तर ती स्त्रीवादी समीक्षा जी आहे ती सत्ता संबंध मुख्यतः याचा शोध ती घेते आहे. जसं तर आपल्याला माहिती आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना लिहिली होती 1882 मध्ये. है ना? त्यानंतर या समीक्षेने स्त्री शिक्षणापासून ते तिच्या अस्मितेपर्यंतच्या प्रश्नावर भाष्य केलेले आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी.
त्यानंतर ग्रंथकाराचा हेतू अप्रासंगिक ही भूमिका कोणत्या समीक्षा पद्धतीची आहे? चरित्रात्मक, ऐतिहासिक, रूपवादी, समाजवादी. तर ग्रंथकाराचा हेतू अप्रासंगिक ही भूमिका रूपवादी समीक्षा पद्धतीची आहे. कशी आहे? रूपवादी समीक्षा पद्धती. यामध्ये कसं आस्वादक समीक्षा असते, मार्क्सवादी समीक्षा, स्त्रीवादी, मनोविश्लेषणवादी समीक्षा, समाजशास्त्रीय समीक्षा, ऐतिहासिक, नवसमीक्षा, रूपनिष्ठ है ना, अशा भरपूर समीक्षा पद्धती असतात. तर ग्रंथकाराचा हेतू प्रासंगिक ही भूमिका रूपवादी या समीक्षा पद्धतीमध्ये येते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर साहित्याचा अर्थ वाचक ठरवतो ही संकल्पना कोणत्या सिद्धांतांशी निगडीत आहे? साहित्याचा अर्थ हा वाचक ठरवतो ही संकल्पना वाचक प्रतिसाद या सिद्धांताशी निगडीत आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर संहिता, संदर्भ, संकेत ही त्रिसूत्री कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? काव्यशास्त्र, संरचनावाद, रससिद्धांत, लोकसाहित्य. संहिता, संदर्भ, संकेत ही त्रिसूत्री जी आहे ती संरचनावाद या अभ्यासाशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. तर संरचनावाद साहित्याला आपण कसे पाहतो? ऐतिहासिक घटक म्हणून, सामाजिक दस्तऐवज म्हणून, साहित्य रचना म्हणून किंवा वैयक्तिक अनुभव म्हणून. तर संरचनावाद साहित्याला आपण साहित्य रचना म्हणून पाहतोय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर उत्तर संरचनावाद कशावर प्रश्नचिन्ह लावतो? भाषा, निश्चित अर्थ, समाज, लेखक. उत्तर संरचनावाद हे जे आहे हे निश्चित अर्थ यावर प्रश्नचिन्ह लावतो आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर लेखकाचा मृत्यू ही संकल्पना कोणी मांडली? लेखकाचा मृत्यू ही संकल्पना रोला बॉर्थ यांनी मांडलेली आहे. त्यानंतर विखंडन डिकन्स्ट्रक्शन सिद्धांत कोणी मांडलेला आहे? फुको, बार्थ, डेरिडा, लिविस, स्ट्रॉस. विखंडन हा जो सिद्धांत आहे हा डेरिडा यांनी मांडलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर भाषा ही चिन्ह व्यवस्था आहे असे कोणी सांगितले? प्लेटो, अरिस्टल, सॉसर, चॉम्स्की. तर भाषा ही चिन्ह व्यवस्था आहे हे सॉस्यूर यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर संस्कृती अभ्यास कशाचा अभ्यास करतात आहे? अभिजात साहित्य, लोकजीवन व सत्ता संबंध, छंद, रस. संस्कृती अभ्यास कशाचा अभ्यास करता आहे? तर संस्कृती अभ्यास जे आहे ते मानवी समाज, वर्तन, भाषा, कला आणि परंपरा याचे विश्लेषण करणारे बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे. ठीक आहे, ते लोकजीवन आणि सत्ता संबंधी याचा सुद्धा ते अभ्यास करतात आहे. सामाजिक संबंध, मूल्ये, ओळख समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका सुद्धा ते बजावतात. त्यानंतर उपयुक्तवाद साहित्याकडे कसे पाहतो? सौंदर्य प्रधान, समाजोपयोगी, आध्यात्मिक, रूपवादी. उपयुक्ततावाद साहित्याकडे आपण समाजोपयोगी ते आहे की नाही त्याच्याकडे बघतो आहे. त्यानंतर कथनशास्त्र कशाचा अभ्यास करते? कविता, कथन रचना, भाषा, समाज. कथनशास्त्र जे आहे ते कथन रचना याच्याशी संबंधित आहे यांचा अभ्यास करतात आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर काल विस्तार आणि काल संकोच या संकल्पना कशाशी संबंधित आहे? नाटक, कथनतंत्र, छंद, समीक्षा. काल विस्तार आणि काल संकोच या संकल्पना कथनतंत्र यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पीआयक्यू प्रश्न पाहिलेले आहे. मला खात्री आहे ते तुम्हाला तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत करतील. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल आमच्या बॅचमध्ये तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.